नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या ऑपरेशन शोध आयव्ही मोहिमेला मोठं यश मिळालं असून अल्पवयीन मुलींची विक्री आणि बालविवाह घडवून आणणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। या प्रकरणात हर्सूल पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली असून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बेपत्ता अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन शोध आयव्ही राबविण्यात येत आहे। त्या अंतर्गत हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आदिवासी गावातील 16 वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केली होती। या प्रकरणाची गंभीर दखल घेत हर्सूल पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके तयार करून गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली। तपासादरम्यान मुलीचा शोध लागला आणि चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली। तपासात आरोपींनी संगनमत करून अल्पवयीन मुलीला मोबाईल फोन, कपडे आणि लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले। त्यानंतर तिला तिच्या पालकांच्या ताब्यातून दूर नेऊन अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथे बालविवाह लावून दिल्याचे उघड झाले। या प्रकरणी मुलीशी विवाह लावून देण्यासाठी दलाल म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना सुमारे 2 लाख रुपयांची रक्कम देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे। काही रक्कम रोख स्वरूपात तर काही ऑनलाईन व्यवहाराद्वारे दिली गेली होती। तसेच मुलीला लपवून ठेवण्यासाठीही काही आरोपींनी मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे। हर्सूल पोलिसांनी या प्रकरणात एकूण 10 आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध अपहरण, बालविवाह, मानवी तस्करी आणि संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले। प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करत आहेत। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला एम, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन बोरसे आणि त्यांच्या पथकाने केली आहे। या कारवाईमुळे आदिवासी भागातील अल्पवयीन मुलींच्या विक्री आणि बालविवाहाच्या गंभीर प्रकाराचा पर्दाफाश झाला असून मानवी तस्करी विरोधातील लढ्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती। या मोहिमेच्या अंतर्गत हर्सूल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती। या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे। सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात मिळून आलेली आहे। तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या अशा लक्षात आले तर सदर मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती। सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगी येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत। अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहोत। त्यांनी सदर मुलीची विक्री कशी, कुठे, कोणाला केली याबाबत अजून लिंक आहेत का, अजून मुलींची अशी विक्री करण्यात आलेली आहे का याबाबत तपास करीत आहोत। सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी नाशिक ग्रामीण, तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक माननीय विमला मॅडम, तसेच SDPO पेठ माननीय वासुदेव देसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास मी स्वतः API बोरसे हर्सूल पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास मी करीत आहे।